नमस्कार शेतकरी बंधू, मी योगेश वाळुंजे, नवनिर्माण ॲग्रोचा सेल्स मॅनेजर म्हणून चिंचोली या परिसरात काम करत असताना आपण आज आलेलो आहोत बरकतपूर या ठिकाणी. आणि बरकतपूरचे प्रसिद्ध असे शेतकरी आपले मित्र बापू घुले, त्यानंतर स्वामीनाथ घुले, विलास घुले यावर्षी प्रथमच त्यांनी आपल्या नवनिर्माण ॲग्रो कंपनीचे भेसळ डोस वापरलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. माझं नाव बापू रामचंद्र घुले, राहणार बरकतपूर. माझा अनुभव असा आहे की आम्ही पहिले समजा दुसऱ्या कंपनीचे वापरत होतो, त्याच्यानंतर हे जे आता लंबी स्टंप निघले, स्टंप वगैरे चांगले निघले आहे की नाही, त्यानंतर उगम पूर्ण झाला ना, 100% उगवून आले. आपलं नवनिर्माणच्या भेसळ डोस पासून कोण एखाद्या शेतकऱ्याचे काही नाही, एकदम चांगले प्लॉट आहे. आणि शेतकरी नवनिर्माणचं प्रोडक्ट वापरून भेसळ डोस वापरून समाधानी आहे का? मग तुम्ही समाधानी आहे का? आम्ही आहे, रिझल्ट आहे तुमच्या मनासारखा मिळाला. या प्लॉटला आपलं वापरलं भेसळ डोस, तिकडच्या प्लॉटला वापरेल नाही आहे की नाही? ठीक आहे, आपण आता या प्लॉट पलीकडे बघू काय फरक आहे. चला चालेल. शेतकरी बंधू, तुम्हाला त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये काय फरक वाटतोय? आता याला तुम्ही तर समजा नवनिर्माणचं प्रोडक्ट नाही वापरलं, वापरेल थोडं वापरलेलं आहे जास्त नाही. तिकडे समजा तिकडे 75%, इकडे 25% समजा असं. म्हणजे थोडं उरलेलं होतं ते वापरलं गेलं. वापरून पाहिलं बा असं. तो प्लॉट थोडा चांगला दिसतोय. हा, हे थोडा पिवळा पण झाला आणि याचे स्टंप पण कमी पतले पतले त्याच्यापेक्षा नाही. 100% उगम झाला तुम्हाला वाटतंय ना? समाधानी तुम्ही? जर्मिनेशन चांगल्या प्रकारे झालं. शेतकऱ्याचं समाधान हेच आमचं ध्येय आहे, बाकी काय. चालेल. मग शेतकरी बंधू, नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.